नमस्कार, मी विजय जगताप. पुणे दर्पण न्यूजमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री मातोश्रीमधून बाहेरच पडत नाहीत, असं कसं चालेल? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश. कंत्राटी वीज कामगारांचे आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू. आणि कोरोनावरची लस येण्यास किमान 6 महिने लागणार, सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांची माहिती. माजी मुख्यमंत्री फडणवीस हे रोज कुठे ना कुठे फिरत आहेत. त्यांना काय कोरोनाची भीती नाही का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीतून बाहेरही पडत नाहीत आणि कुणालाही भेटतही नाहीत. असं कसं चालेल, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेद्वारे विविध मुद्द्यांवर राज्य सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी या पुढच्या काळात लॉकडाऊन झेपणार नाही, संसर्ग रोखण्यासाठी काळजी घ्यावी लागेल, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल असं देखील सांगितलंय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. तोपर्यंत ओबीसींना मिळणाऱ्या सर्व सवलती मराठा समाजाला देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. विद्यार्थ्यांचे शुल्क भरले होते, मात्र यावर्षी हे सरकार काय करणार माहीत नाही. आरक्षणाची केस महाराष्ट्र सरकारने ताकदीने चालवावी, कुठल्याच परिस्थितीत स्टे मिळायला नको. या विषयात सरकारने विरोधी पक्षाला सोबत घ्यावे, चर्चा करण्यात गैर वाटून घेऊ नये असंही ते म्हणाले. पुण्यात हातावर पोट असलेल्या लोकांना 1 महिन्यासाठी नोकरी देणार, सारथीची स्वायत्तता परत देणार असं आश्वासन सरकारने दिलं होतं. त्याचं काय झालं असे प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला उद्देशून केलेत. वडेट्टीवार म्हणाले की मी राजीनामा देणार, त्यातून काय होणार, त्यापेक्षा रचनात्मक काहीतरी करा, सारथी प्रश्न मार्गी लावा असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नाही, हे क्लिअर आहे ना की ते फडणवीस तिथे रोज उठून मालेगाव आणि नाशिक, आज बहुतेक मालेगावला आहेत, फिरत आहेत. मग त्यांना काही कोरोनाच्या संसर्गाची भीती नाही. शेवटी राजा जो असतो त्याने प्रजेसाठी वाटेल ते करण्याचे, जे शिवाजी महाराजांनी केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज हे जर आमचे एका अर्थाने आदर्श असतील तर असं घरात बसून कसं चालेल? शेवटी मला एक सांगा की तुम्ही आता पुणे महानगरपालिकेसंबंधी अनेक प्रश्न विचारले, तिथे जाऊनच बसावं लागतं. मी तुम्हाला म्हटलं ना, आम्ही 2 दिवसांनी त्यांची आढावा बैठक घेऊ. आम्ही त्यांना VCवर घेतलं आणि ते काय ग्रुप फॉर्म केला आहे. ते काय ग्रुप फॉर्म करा, चांगला आहे, ग्रुप फॉर्म करा, पण जाऊन बसायला लागेल शेखर गायकवाडच्या समोर. आणि तुम्ही तो मुद्दा काढला तो काढायला लागेल की हे अनावश्यक बिल्डर कन्झ्युम करतात, येणार हे ना घ्यायला तुम्ही काय करणार. तसं उद्धवजी पंढरपूरला बाहेर पडले, मध्ये एकदा बांद्रा आणि गोरेगावचं टेम्पररी उभं केलेलं सेंटर बघायला गेले. या व्यतिरिक्त ते कोणालाही बाहेर पडत नाहीत, हे एक वेळ चालेल, पण ते मातोश्री ते कोणाला बैठकीला अवेलेबल नाही आहेत ना. असं कसं सरकार चालेल? शेवटी प्रशासन जे आहे ते जोपर्यंत तुमचा धाक नाही तोपर्यंत चालत नाही. तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो, जरा अर्धा मिनटं द्या मला. एक प्रचंड मोठी शेती असणारा एक शेतकरी होता. तर एवढ्या मोठ्या शेतावर नजर कशी ठेवायची? म्हणून मग त्याने काय केलं की तो 8-10 दिवस रोज यायचा. मग त्याने एक पॅटर्न केला की गाडी आली, मग तो त्याच्या अशा बांबूच्या मचानावर बांधलेल्या केबिनमध्ये जायचा, खुर्चीवर कोट टाकायचा, खुर्चीला काठी लावायचा आणि मग फिरायचा. 8-10 दिवसानंतर त्याने येणं बंद केलं, पण खुर्चीला कोट असायचा आणि काठी असायची. मजुरांना असं वाटायचं की कुठेतरी फिरतोय. ही मानवी वृत्ती आहे की त्याला सारखं वाटायला लागतं की कोणतरी बघतंय. तर ते जर नसेल तर काय अंधेर नगरी चौपट राजा. मराठा आरक्षणाची आज केस सुप्रीम कोर्टामध्ये चालली. आपल्यापर्यंत वृत्त आलं असेल की सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं की अशा प्रकारे इतकी मोठी केस ही व्हिडिओ कॉन्फरन्सवर चालवता येणार नाही, आणि जेव्हा केव्हा फिजिकल कोर्ट सुरू होईल त्याच वेळेला आपण ही केस चालवू. मग मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी हा आग्रह धरला की मग किमान स्टे द्या. आणि स्टे म्हणजे त्यातल्या प्रामुख्याने गेल्या वर्षी PGला जे ॲडमिशन मिळालं मेडिकलच्या, त्याच्यावरचा तो मॅटर चालला आहे स्टेचा, तो स्टे द्या. तर त्यावर त्यांनी आता 15 तारीख दिलेली आहे. मला 2-3 गोष्टी आपल्यासमोर मांडायच्या आहेत. 14 साली काँग्रेस राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट होतं, त्यांनी मराठा आरक्षण देताना नारायण राणेंची कमिटी अपॉइंट केली, दिलं, 6 महिने टिकलं, शेवटी हायकोर्टाने स्टे केलं. हे म्हणून की घटनेमध्ये जो मंडल मागास आयोग डिझाईन केला आहे
त्या मागास आयोगाने जर एखादी जात मागास आहे म्हटली तरच ती व्हॅलिड मानली जाईल. मग आपल्या गव्हर्नमेंटने, भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या गव्हर्नमेंटने मागास आयोगाची निर्मिती केली, मागास आयोगाला खूप साधनं उपलब्ध करून दिली आणि मागास आयोगाने मराठा समाज मागास घोषित केल्यानंतर आपण कायदा केला. तोही 3-4 महिने रोज हिअरिंग चालायचं आणि हायकोर्टाने मान्य केलं किंवा कारण सगळ्यात मोठी म्हणजे मी तुमच्यावर पुढे खूप मोठी महत्त्वाची गोष्ट मांडतोय की मागास आयोगाने एखाद्या जातीला मागास म्हटल्यानंतर त्याच्यावर डिबेट होऊ शकत नाही. तेव्हा आता हे क्लिअर झालं की मराठा समाज मागास झाला. डिबेट कुठलं चाललं मुंबई हायकोर्टामध्ये की ठीक आहे मागास कळलं, आता अबॉव 50 कसं काय द्यायचं. त्यावरही आपल्या सरकारच्या वकिलांनी मांडणी केली की बा सुप्रीम कोर्टाने एका डिसिजनमध्ये 50%च्या वर जायचं नाही असं म्हणताना असाधारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी असा शब्द आहे त्याचा इंग्लिशमध्ये, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये 50 क्रॉस करता येईल असं म्हटलं आहे. 38% समाज ज्यावेळेला मागास झाला त्यावेळेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली, त्यामुळे मला 50% अभाव एक्सिड करायला परवानगी दिली आणि ते हायकोर्टाने मान्य केली आणि त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टात डिबेट चालेल. तर मला असं वाटतं की पहिला भाग तर ह्या विषयातला झालाच आहे की मराठा समाज मागास आहे. आता 50% अभाव तमिळनाडू जवळजवळ 40 वर्ष केस पडून आहे, त्याला स्टे नाही, त्याच्यामुळे रिझर्वेशन चालू आहे. असा तो एक विषय झाला. पण 2-3 गोष्टी ज्या भाजप शिवसेना गव्हर्नमेंटने केल्या की रिझर्वेशन मिळेपर्यंत, एक तर सारथी, मी त्याचंही 2 मिनिटं डिटेल सांगणार आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज आणि 50% फी सरकार भरणार. तर त्यातला पहिला 50% वाला विषय घेऊ. आपण अशी थिअरी मांडली जी आता आपण धनगरांच्या बाबतीत मांडली की जोपर्यंत रिझर्वेशन नाही तोपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना. मग ओबीसीला काय तर 605 कोर्सेसची फी निम्मी सरकार भरते. मग 605 कोर्सेसची 8 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सगळ्यांची सरकार भरेल. ती दोन्ही वर्ष आपण 674 कोटी भरली. ती तोपर्यंत मराठा समाज मागास झालेला नसल्यामुळे ओबीसीत गेला नाही म्हणून ती हायर एज्युकेशनमधून भरली. हे वर्ष महत्त्वाचं आहे कारण आता मराठा समाज SC-BC म्हणजे ओबीसी झाला. हे कोण भरणार आहे? ओबीसी डिपार्टमेंट भरणार आहे का हायर एज्युकेशन भरणार आहे? याची अजून क्लॅरिटी नाही. बूट झाकलेली आहे, शाळा कॉलेजेस बंद आहेत. ती जेव्हा शाळा कॉलेज ओपन होतील तेव्हा ठरणार आहे की निम्मी फी भरणार आहे की नाही सरकार, नाही भरणार आहे. मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि मुलगी स्वानंदी हे देखील उपस्थित होते. तसेच यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील पक्षप्रवेश केला व त्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या. लॉकडाऊन काळात चित्रपटसृष्टीतील कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या या समस्या पाहून त्या सोडवण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केल्याचं यावेळी बेर्डे यांनी सांगितलं. बेर्डे म्हणाले की कित्येक वर्ष सिनेसृष्टीत काम करण्याचा अनुभव आहे. त्या दरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यातून मार्ग देखील काढला. मात्र आता आपण सर्व कोरोना विषाणूचा सामना करत आहोत. त्याच दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींच्या हाताला काम नाही. त्यांना अधिक प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आपण राजकारणात जाऊन हे सर्व प्रश्न निश्चित सोडवू शकतो या विचारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता राजकीय जीवनाला सुरुवात केली असून येत्या काळात आजवर कलावंत मंडळींना जो त्रास भोगावा लागला आहे त्याला न्याय देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खूप छान वाटतंय मला आज माझी जी एक इच्छा होती आपल्या लोकांसाठी काम करण्याची, नुसती चित्रपटसृष्टी नाही तर कलाकार, कलावंत, मग तो तंत्रज्ञ, कलाकार, ह्या सगळ्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये आल्या. मी गेले 4 महिने या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमच्या कलाकार तंत्रज्ञांचे फार हाल होताना बघितलेले आहेत आणि मला कुठेतरी मनापासून अशी कळकळ वाटत होती की या लोकांच्यासाठी काहीतरी करावं. त्यासाठी त्यांच्यासाठी मी माझं श्रीमंत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाचं जे माझं प्रोडक्शन हाऊस आहे त्या अनुषंगाने मी काही लोकांना मदतही केली, पण ती तेवढी पुरेशी नव्हती. आणि जेव्हा मला आपल्या पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मला जेव्हा ह्या विचारण्यात आलं मला की तुम्ही कराल का, तर मी क्षणाचाही विलंब न दवडता मी याला मान्यता दिली. कारण माननीय पवार साहेब हे अत्यंत कलाकारांची कदर करणारे आहेत. त्यांना कलेची जाण आहे. कला, साहित्य,
आणखीन त्यांचा सांस्कृतिक त्यांची जी जाणीव आहे ती फार लोकांना माहीत नाही आहे. म्हणजे सामाजिक कार्य त्यांचं लोकांना माहीत असेल, पण आम्हा कलाकारांना माहिती आहे. त्यांनी खूप नाट्य निर्माते, चित्रपट निर्माते, खूप कलाकारांना त्यांनी मदत केलेली आहे, अगदी वैयक्तिक पातळीवर, आणि कुठेही त्याचा उल्लेख सुद्धा नाही. आता म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आमच्या पक्षातर्फे, आता आमचा पक्षच म्हणणार, आमच्या पक्षातर्फे 3,000 लोककलावंतांना प्रत्येकी 3,000 रुपयाचं मानधन दिलेलं आहे. हे कुणालाही माहीत नाही. जे बॅकस्टेज कलाकार आहेत, जे 1,500 ते 2,000 त्यांची संख्या असेल, त्यांना प्रत्येकी 2,500 रुपयाचं मानधन देण्यात आलेलं आहे. हेही लोकांना माहीत नाही. मग अशी जिथे तळमळ आहे आणि जिथे कुठे उल्लेखही करत नाही आणि खूप ग्राउंड लेवलवर राहून ते काम करत आहेत, हेही मला जाणवलं. आणि मला असं वाटलं की जिथे माझी जी तळमळ आहे, ती तळमळ माझी प्रत्यक्षात आणण्यासाठी जर मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसारखा जर मला पक्ष मिळत असेल आणि मला जर त्यांचा पाठिंबा मिळत असेल, तर मी फार उत्तमपणे हे काम करू शकतो. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांची कंपनी व्यवस्थापनाबरोबर भरती प्रक्रियेबाबतची चर्चा निष्फळ झाल्याने कंत्राटी कामगारांनी आजपासून बेमुदत राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले. या बंदमध्ये राज्यातील सुमारे 22,000 कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत. विविध मागण्यांसंदर्भात तिन्ही वीज कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा निष्फळ ठरल्याने कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या रोजगार आणि अन्य विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने आज राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पुण्यातील रास्तापेठ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर या कंत्राटी कामगारांनी सरकारविरोधात घोषणा देऊन बंद आंदोलन सुरू केले. कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगाराची हमी आणि सुरक्षा कंपनीने द्यावी. चालू भरती प्रक्रियेत बदल व्हावेत. भरतीमध्ये वर्षानुवर्ष रिक्त पदांवर काम करणाऱ्या अनुभवी कंत्राटी कामगारांना प्राधान्य मिळावे अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. नमस्कार, माझं नाव राहुल बोडके, संघटन मंत्री, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ. कामगार मित्रांनो, संघटनेने 8 जून 2020 रोजी शासनाला आणि प्रशासनाला काम बंद आंदोलनाची नोटीस दिली. ह्याच्यानंतर 15 जून, 25 जून आणि 5 जुलै असे 3 आंदोलनाचे टप्पे झाले. या तिन्ही आंदोलनाचे टप्पे यशस्वीरित्या सर्व कंत्राटी कामगारांनी यशस्वी पार पाडलेले आहेत. पण आजपर्यंत शासन आणि प्रशासन निर्दयी आहे. फक्त प्रशासनाने आमच्याबरोबर चर्चा केली. चर्चा करून फक्त त्यांनी एक मुद्दा महानिर्मितीचा तेवढा मान्य केला की महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांना आम्ही 20% जी पगारवाढ आहे ती फरकासहित आम्ही त्यांना देऊ, एवढी एकच मागणी त्यांनी मान्य केलेली आहे. बाकीची जी जॉब सिक्युरिटी हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो प्रशासनाने मान्य केलेला नाही. त्यांनी धोरणात्मक विषय बोलून हा विषय शासनाच्या हद्दीमध्ये चेंडू फेकून दिलेला आहे. तरी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हा आमचा जो महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे जॉब सिक्युरिटीचा तो त्यांनी त्वरित मान्य करून सोडवावा. अन्यथा संघटना जोपर्यंत हा जॉब सिक्युरिटीचा मुद्दा मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कुठल्याही प्रकारे मागे घेतलं जाणार नाही. आज 36 जिल्ह्यामध्ये 28 जिल्ह्यात आंदोलन हे 100% चालू आहे. 22,000 कंत्राटी कामगार तिन्ही कंपन्यांमध्ये आहे. 22,000 पैकी 17,000 कंत्राटी कामगार या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. आणि जोपर्यंत शासन आणि प्रशासन आमच्याबरोबर चर्चा करत नाही, वाटाघाटी करत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन कुठल्याही प्रकारे कुठल्याही स्थितीमध्ये मागे घेतलं जाणार नाही. आणि जे कंत्राटी कामगार ह्या आंदोलनात उतरलेले नाहीत अशा सर्व कंत्राटी कामगारांना मी ह्या न्यूज चॅनलद्वारे आव्हान करतो की त्यांनीसुद्धा या काम बंद आंदोलनामध्ये उतरावे आणि हे आंदोलन आपलं यशस्वीपणे पूर्ण करावे. कोरोनावरची लस येण्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी जाईल अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे CEO आदर पुनावाला यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात आहे. अशात कोरोनावरची लस कधी येणार हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. अशातच सिरम इन्स्टिट्यूटचे CEO आदर पुनावाला यांनी याचं उत्तर दिलंय. कोरोनावरची लस येण्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी जाईल असं पुनावाला यांनी म्हटलं आहे. सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड सोबत लस बनवण्यासाठी करार केला आहे. सध्या ऑक्सफर्डकडून लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांच्या 3ऱ्या टप्प्याचे निकाल आले की लस नेमकी कधी येणार या संदर्भात आपण बोलू शकतो असंही पुनावाला यांनी सांगितलं आहे.
रेगुलर या पीसीआर टेस्टिंग ये आईसीएमआर या डब्ल्यूएचओ बोलता है कि बहुत ज़रूरी है कोविड का निदान जानने के लिए। उसी तरह ऐसे काफ़ी सारी अलग बीमारियां भी है, जैसे एचआईवी लीजिए, डेंगू लीजिए, चिकनगुनिया या कैंसर, जिसमें बहुत जल्दी और बहुत एक्यूरेट डिटेक्शन बहुत ज़रूरी होता है अगर किसी व्यक्ति को राइट टाइम पे राइट ट्रीटमेंट देना है। तो अगर आप कोविड में भी देखिए तो भले ही हमारे पास इनफ टेस्टिंग किट्स अवेलेबल है, पर वो टेस्टिंग करने के लिए इनफ इंफ्रास्ट्रक्चर भी चाहिए होता है, इनफ मैन पावर जो ट्रेंड है, स्किल्ड है, इसका सबका ज़रूरत होता है। और जब तक ये सारे प्रॉब्लम्स हम सॉल्व नहीं करें, इनफ टेस्टिंग हर जगह कोने कोने में पहुँचाना ये बहुत मुश्किल हो जाएगा। हमने जो आज मशीन लॉन्च किया है वो ये सारे प्रॉब्लम एक सिंगल बॉक्स में या एक सिंगल बेंच डेस्कटॉप पे सॉल्व कर देगा। जो आपका पूरा सैंपल हैंडलिंग है या सैंपल का जो प्रोसेसिंग है वो विदाउट एनी रूम रिक्वायरमेंट, विदाउट एनी एक्सपर्ट रिक्वायरमेंट, ये सारा आपको करके प्रोसेस करके आपको सैंपल दे देगा, जो आपका काफ़ी टाइम बचाएगा, एक्सपर्टीज़ रिक्वायरमेंट कम होगा, लैंड रिक्वायरमेंट कम होगा। इनफैक्ट ये मोबाईल वॅन पे भी जाके जगह जगह जाके भी टेस्टिंग कर सकता है। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. बता, सच सच बता, माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता। साहब चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी। इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ है। बूंद बूंद में सच्चाई. पूल पाडल्यानंतर तेथील राडारोडा रस्त्याची दुरुस्ती तसेच त्या ठिकाणी नवीन दुमजली पूल उभारण्यास येणारा संपूर्ण खर्च पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने करावा ही भूमिका कायम ठेवत पुणे महापालिकेने अखेर ते 2 पूल पाडण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाण पूल अडथळा ठरत आहे. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन PMRDAने केले आहे. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी नगर विकास खात्याकडे पाठवला होता. हे दोन्ही पूल पाडून तेथे उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाण पुलास सुमारे 274 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाच्या 50% भार पुणे महापालिकेने उचलावा. प्रकल्पासाठी राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत करणार नाही. पूल पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठीचा प्रस्ताव PMRDAने महापालिकेकडे पाठवला होता. पूल पाडण्यास महापालिकेने NOC दिली आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम टाटा सिमेंट्स या कंपनीला यापूर्वीच देण्यात आले आहे. त्यांना पत्राद्वारे महापालिकेची NOC मिळाली असल्याचे कळवण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं PMRDAचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलंय. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मराठी प्रकाशकांनी फेसबुक लाईव्हद्वारे पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन सुरू केले आहे. डॉक्टर एक विचारू या डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी लिखित व अभिषेक टाइप सेटर्स अँड पब्लिशर्स प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सुप्रसिद्ध संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक व गीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या हस्ते नुकताच झाला. महिलांच्या आरोग्यविषयक, मानसिक स्वास्थ्य व कौटुंबिक समस्यांवर अतिशय समर्पक चर्चा या पुस्तकात केल्याने सदर पुस्तक वाचनीय झाल्याचे डॉक्टर सलील कुलकर्णी म्हणाले. विशेषतः गर्भारपण, मासिक पाळी, मुलगा मुलगी भेदभाव इत्यादीबाबत सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे हे सामाजिक प्रगल्भतेचे लक्षण ठरेल असेही डॉक्टर कुलकर्णी यांनी नमूद केले. माझ्या पेशंटशी माझे नाते जणू एखाद्या मैत्रिणीसारखे असते व त्यानुसारच या पुस्तकाची संकल्पना व मांडणी केल्याचे लेखिका डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी यांनी सांगितले. त्यामुळे महिलांना त्यांच्या समस्यांवर अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन या पुस्तकातून मिळेल असा विश्वास डॉक्टर जोशी यांनी व्यक्त केला आहे. प्रकाशिका सानिका वाडेकर यांनी या समारंभाचे सूत्रसंचालन केलं. परत तर डॉक्टर एक विचारू या डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. अभिषेक टाईपरायटर्स आणि पब्लिशर्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि मी शिल्पाला आणि वाडेकर दाम्पत्य तिघांनाही खूप मनापासून शुभेच्छा देतो. हे पुस्तक प्रकाशनाच्या आधी पूर्ण वाचण्याचा आनंद मी घेतला आणि मला काही गोष्टी लक्षात आल्या वाचताना. त्या एक वाचक म्हणून नमूद तर हे माझं खूप घरचं काही आहे. म्हणजे शिल्पा आणि अनिरुद्ध म्हणजे हे इतके घरचे की त्यांनी मला नुसतं पुस्तकाचा गठ्ठा खाल्लं आणले शिल्पाचं विचार हे खूप जास्त असते प्रकाशन वगैरे. मला एक लक्षात आलं या निमित्ताने आपण लहानपणापासून फॅमिली डॉक्टर्स किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगामध्ये डॉक्टरकडे जात असतो.
पण शिल्पाचं हे पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की किती भूमिकांमध्ये एक व्यक्ती वावरत असते जेव्हा ती एक एस्टॅब्लिश्ड गायनेकोलॉजिस्ट असते. तर मला असं लक्षात आलं की फॅमिली काउन्सिलिंग हा पण एक महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याच्यानंतर सायकोलॉजिस्ट म्हणजे नुसतं काउन्सिलिंग, त्याच्याकडे सायकोलॉजिस्ट म्हणून एक खूप काम करायला लागतं. त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की अनेकदा त्या लोकांना तुम्हाला मैत्रीण व्हावं लागतं त्या व्यक्तीची, आणि त्यांना मानसिक शांतता पेशंटला मिळाल्याशिवाय तिला बरं पण वाटत नाही. तर अशा मी अनेक भूमिका याच्यामध्ये वाचल्या की इतक्या भूमिकेतून एक व्यक्ती जेव्हा वावरत असते तेव्हा हे असं पुस्तक येतं. आणि आत्ता मला बोलताना असं कळलं की अभिषेक टाईपसेटर्स अँड पब्लिशर्स यांचं पहिलं पुस्तक बी पुरंदरेंचं होतं. म्हणजे एका अत्यंत श्रेष्ठ अशा गायनेकोलॉजिस्टचं पुस्तक होतं त्यांचं पहिलं पुस्तक. आणि अगदीच उगीचा कोइन्सिडन्स आहे की माझा जन्म बी एन पुरंदरेंकडे झालेला आहे असं एक आपलं सहज सांगितलं. मुंबईचा आणि आईचं माहेर मुंबईचं म्हणून. पण एकदा परत मला वाटतं ते वर्तुळ फिरून पुढच्या पिढीने पण एक चांगलं पुस्तक केलं का गायनेकोलॉजिस्टचा फार चांगला योग आहे. आणि ही जी मुळात ही जी वृत्ती आहे ही मला खूप आवडली शिल्पाची, की आपल्याला अनुभव जे मिळतात काही ते अनुभव फक्त आपापल्या मित्रमैत्रिणी बोलतात, कदाचित त्याच्याविषयी काळजी व्यक्त करतात, कधी कधी गमतीने सांगतात, पण आपल्या अनुभवाचा उपयोग हा इतरांना व्हावा ही वृत्तीच मला खूप आवडते. की आणि त्यातून मला फार आवडतं. म्हणजे आधी केले मग सांगितलं हे नेहमी चांगलं असतं. तर बहुतेक वेळेला काय होतं की तिसरा माणूस सांगतो, तिसऱ्या माणसाला सांगण्यात फार मजा असते असं मला वाटत नाही. पहिला माणूस जेव्हा सांगतो की मी असं केलं, मी असं पाहिलं, माझ्याशी ही व्यक्ती असं बोलली, तेव्हा त्याला खूप जास्त महत्व येतं आणि एक ऑथेंटिसिटी असते. या पुस्तकातला प्रत्येक शब्द हा ऑथेंटिक आहे, हा या व्यक्तीने अनुभवलेला शब्द आहे. पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचारी अधिकारी यांच्या मानसिक शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट आणि कोरोना काळात घ्यावयाची काळजी यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली आहे. हेल्थची काळजी घेण्याचा विषय असेल तर आपण केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन जे जे आवाहन करतं ते आपण फॉलो करावं अशी मी या निमित्ताने विनंती करेन. घनकचरा विभाग पुणे शहरामधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवसापासून जवळजवळ 4,500 कर्मचारी आमचे फील्डवर काम करतात. त्याबरोबर त्या कर्मचाऱ्याबरोबर त्यांच्यावरचे SI, माझे सर्व इंजिनियर्स हे सुद्धा कार्यरत आहेत. आणि आमचे जे प्लॅन्स आहेत त्या प्लॅनच्यावर सर्व कर्मचारी आणि प्रोसेसिंग प्लॅन्स हे पण चालू आहे. या व्यतिरिक्त पुणे शहरामधले क्वारंटाईन एरियामधले शौचालय हे 5 वेळा स्वच्छ करण्याची आम्ही सर्वांना सूचना दिलेली आहे. त्याप्रमाणे सकाळी 3 वेळा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा, असं 5 वेळा आम्ही ते शौचालय आता सध्या साफ केले जातात. त्याचबरोबर आपण जे क्वारंटाईन सेंटर केलेले वेटिंग प्लस पॉझिटिव्ह या ठिकाणची स्वच्छता ही करण्यासंदर्भात मान्य स्थायी समितीने आम्हाला मान्यता दिलेली आहे. आणि त्यानुसार आम्ही हे सर्व क्वारंटाईन सेंटर जे आहे त्याची स्वच्छता नियमितपणे घनकचरा व्यवस्थापनामार्फत ही केली जाते. अर्थात याचं सगळं सुपरविजन, नियंत्रण आणि काम करून घेण्याची जबाबदारी ही त्या क्षेत्रीय कार्यालयाकडे सोपवलेली आहे. आणि मान्य अतिरिक्त आयुक्त, मान्य महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्या आदेशानुसार ज्या ज्या सूचना मिळतात त्याप्रमाणे घनकचरा विभाग हे सध्या कार्यरत आहे. कर्मचाऱ्यांची कशी काळजी घेतली जाते या सगळ्या संदर्भात? त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. एकतर कोरोना सुरू झाल्याबरोबर आम्ही PPE किट्स ज्याला म्हणतो आपण, हँडग्लोव्ह, मास्क आणि त्यांच्यासाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत, साबण, हात धुवायचे किंवा सॅनिटायझर, हे सगळं आम्ही तातडीने त्यांना पुरवलं. परंतु ह्यापुढे जाऊन एक प्रशिक्षण देणं आवश्यक होतं. ते प्रशिक्षणसुद्धा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना दिलं. आणि नंतर 1-2 महिन्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांचं मानसिक मनोबल वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी सुद्धा आम्ही मागच्या आठवड्यामध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आम्ही एक कार्यशाळा घेतली की ट्रेस मॅनेजमेंट, कामावर असताना ट्रेस कसा मॅनेज करायचा आणि कोरोना कसं तोंड द्यायचं, ह्याचं एक आम्ही 1 तासाचं सेशन सर्व कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे सुपरविजनसाठी घेतलेलं आहे. त्याबरोबर MPCBने कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये कुठली कारवाई करावी याचं एक 231 स्लाईडचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आम्ही ते
कॉम्प्रोमाइज करून व्यवस्थित, म्हणजे त्याच्यामध्ये 3-4 मुद्दे आहेत की घरातनं कामाला बाहेर पडताना काय काळजी घ्यायची, कामावर आल्यावर काय काळजी घ्यायची आणि कामावर घरी गेल्यावर काय काळजी घ्यायची, ह्याचं प्रशिक्षण 1 तासाचं आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. मनसृष्टी संस्था आणि आमचे कमलाचे 2 मानसविचार तज्ज्ञ यांच्या सहाय्याने आम्ही संपूर्ण जे आमचे कर्मचारी आहेत, आमच्या कर्मचाऱ्यावर स्वच्छ संस्थेचे जे सुपरवायझर आणि स्वच्छ कर्मचारी जे कचरा वेचक त्यांना सुद्धा प्रशिक्षण, ट्रेनिंग आणि साहित्य आम्ही पुरवलेलं आहे. सर, या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये काही केसेस आढळून आलेत का? कारण पालिकेचे बरेच अधिकारी असू देत किंवा कर्मचारी असू देत करोनाची लागण झाली आहे, इव्हन महापौरांना पण झाली आहे. तर हे स्वच्छतेचे काम करणारे जे कर्मचारी आहे यांच्यातले काही पॉझिटिव्ह केसेस आढळले आहेत का? याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, कालपर्यंत आजची फिगर माझ्याकडे नाहीये, पण 200 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे आणि दुर्दैवाने याच्यामध्ये 14 कर्मचाऱ्यांचं 12 कर्मचाऱ्यांचं निधन झालेलं आहे. तर याच्यामध्ये जे कर्मचारीचं निधन झालेलं आहे त्यांना पंतप्रधान आणि पुणे महानगरपालिका यांनी जो योजना डिक्लेअर केली आहे 1 कोटीचा म्हणजे देण्याचा अनुदान, तर त्याची कारवाई सुद्धा आम्ही म्हणजे सुरू केलेली आहे. प्लस सर्व हॉस्पिटल जे आहेत त्यांना एक विनंती केलेली आहे की पुणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी यांच्यासाठी 5 बेड त्यांनी अवेलेबल ठेवावे की जेणेकरून त्यांना तिथं ॲडमिट करताना पण सुविधा उपलब्ध व्हावी. मान्य आयुक्तांनी तशा सूचना दिल्या. आयुर्वेद मंत्र निरोगी आरोग्याचा या पुणे दर्पण विषयाच्या 7व्या भागात काय आहेत डोकेदुखीची कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत वैद्य प्रणव खाजगीवाले यांच्याकडून. नमस्कार, मी वैद्य प्रणव धनंजय खाजगीवाले. आज आजचा विषय आहे की डोकेदुखी. डोकेदुखी हे सगळ्यात कॉमन, सगळ्यांना त्रासदायक असं लक्षण आहे. असं कोणी नसेल ज्याला डोकेदुखीचा त्रास कधी झालेला नाही. पण हीच डोकेदुखी जर दुर्लक्षित केली गेली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. किंवा काही गंभीर कारणामुळे होणारी डोकेदुखी असेल आणि दुर्लक्ष केलं तर तसं करूनही चालणार नाही. तर डोकेदुखीची कारणं अनेक आहेत, त्यातली आपण काही कारणं आज बघूयात. तर पहिलं म्हणजे झोप. कमी झोप असणे किंवा झोप न लागणे हे सगळ्यात कॉमन कारण आहे डोकेदुखीचं. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे मलावष्टंभ असणे किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास असणे. कॉन्स्टिपेशन असल्यामुळे वाताचा प्रकोप शरीरामध्ये होतो आणि डोकेदुखी व्हायला सुरुवात होते. त्यानंतर तिसरं म्हणजे आम्लपित्त किंवा ॲसिडिटी असणे. हे आम्लपित्त असणाऱ्यांचं कॉमन लक्षणांपैकी डोकेदुखी एक लक्षण आहे त्यामध्ये. त्यानंतर काही अपचन होणं, गॅसेस होणं पोटामध्ये, यामुळे सुद्धा डोकेदुखी होते. काही आपले मूत्ररोग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डोकेदुखी हे लक्षण कॉमनली बघायला मिळतं. त्यानंतर कान नाक घशाचे जे आजार आहेत त्यामध्ये सुद्धा कॉमनली डोकेदुखी हे लक्षण प्रामुख्यानं बघायला मिळतं. दातांच्या बऱ्याचशा आजारांमध्ये सिव्हिअर हेडेक होत असतो. त्यामुळे आपले डोकेदुखीची कारणं बघणं सगळ्यात महत्त्वाचं असतं चिकित्सा करण्याच्या आधी. डोकेदुखीच्या बाकीच्या कारणांबरोबर अजून एक आहे की दृष्टीदोष किंवा डोळ्याचे आजार. डोळ्याच्या बऱ्याचशा आजारांमध्ये नंबर वाढलेला असेल किंवा इतरही आजार बरेच आहेत ज्याच्यामध्ये डोकेदुखी व्हायला पहिल्यांदा सुरुवात होते. त्यानंतर ज्यांची सर्दी साठायची टेंडन्सी असते किंवा सायनस ज्यांचे भरलेले असतात, आपले डोक्याच्या भागामध्ये सायनसेस आहेत, तिथे जेव्हा कफ साठतो आणि तो दूषित कफ जेव्हा त्रास द्यायला लागतो तेव्हा पहिलं लक्षण हे डोकेदुखीचं असतं. त्यानंतर शिरा प्रसरण होणारी औषधं बरेच जण घेत असतात, त्याचा पण अति वापर केल्यानंतर डोकेदुखी हे लक्षण प्रामुख्याने बघायला मिळतं. अति गरम किंवा अति गार वारं जेव्हा चेहऱ्यावर सारखं लागत राहतं, ज्यांचा लांबचा प्रवास 2 व्हीलरवर जास्ती आहे किंवा कार चालवताना सुद्धा AC ब्लो जर आपल्या चेहऱ्यावर असेल तर अशा लोकांना डोकेदुखी व्हायला लगेच सुरुवात होते. त्यानंतर मेंदूतील शिरांमध्ये जेव्हा रक्तसंचय होतो किंवा क्लॉट्स तयार होतात, हा गंभीर स्वरूपाचा आजार असू शकतो. त्यामुळे डोकेदुखीचा एका लिमिटपर्यंत सहन केल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही राहत. त्यामुळे जर डोक्यामध्ये एखादी गाठ असेल किंवा क्लॉट असेल, रक्ताचा क्लॉट तयार होतो, अशा परिस्थितीत पण सिव्हिअर हेडेक हे लक्षण दिसतं आपल्याला. BP वाढल्याने पण डोकेदुखी होते, BP कमी झाल्याने पण डोकेदुखी होऊ शकते. त्यानंतर आपले जे मानसिक आवेश असतात किंवा खूप राग येणं, खूप दुःख होणं, अशा अवस्थेमध्ये सुद्धा डोकं दुखतं. कारण जेव्हा आपल्याला असे मानसिक आवेश होतात तेव्हा कपाळातल्या ज्या धमन्या असतात त्या ठिकाणी शैथिल्य निर्माण होतं. ते शैथिल्य निर्माण झाल्यामुळे डोकेदुखी लगेच सुरुवात होते.
त्यानंतर जेव्हा मानेच्या मागचा भाग डोक्याच्या मागचा भाग जेव्हा दुखतो तेव्हा आपल्याला जे चिंता किंवा ताण असतात त्यामुळे चेहऱ्याचे आणि कपाळातील मांसपेशा ज्या असतात त्या मांसपेशीत ताण तयार होतो. त्या ताणामुळे डोक्याचा मागचा भाग दुखायला लागतो. त्यानंतर पुढचं कारण आहे की आत्ता सगळ्यांना कॉमनली जे बघायला मिळतं कॉम्प्युटर आणि मोबाईलचा अतिवापर. ह्याच्या अतिवापरामुळे पण त्या रेसचा इफेक्ट डोळ्यावरून डोके दुखायला सुरुवात होते. त्यानंतर गंभीर आजारांमध्ये ट्यूमर असणं कुठल्याही प्रकारची, ती बिनाइन असू दे किंवा मॅलिग्नंट असू दे, ते कुठल्याही प्रकारची गाठ असली तरी त्या बाजूने डोकं खूप जास्ती दुखतं. त्यानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण जेव्हा कमी होतं, शुगर लेवल जेव्हा डाऊन होते तेव्हा पण डोकेदुखी व्हायला लगेच सुरुवात होते. त्या डोकेदुखीच्या कारणांकडे खूप जास्ती लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यानुसार त्याची चिकित्सा करायला पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगताना वातामुळे जर डोकं दुखत असेल तर त्याची चिकित्सा वेगळी, पित्तामुळे दुखत असेल तर वेगळी, कफामुळे दुखत असेल तर वेगळी. तर मी तुम्हाला आता काही घरगुती प्राथमिक उपचार सांगतो. ते केल्यानंतरही तुमची डोकेदुखी थांबत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या वैद्याला किंवा डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे, कारण ह्याकडे दुर्लक्ष करू नका. तर वातामुळे जर डोकेदुखी असेल, वातामुळे डोकेदुखी कशी होते की ज्यांचा प्रवास जास्ती आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर वारा खूप लागते किंवा एसीचा ब्लो चेहऱ्यावर सारखा असतो, त्या लोकांना वात प्रकोप होऊन डोकेदुखी व्हायला लागते. तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही नस्य घरगुती नाकात तूप घातलं तरी खूप फायदा होतो. त्यानंतर औषधं घ्यायची असतील तर हिंग घ्यायचं 1 चिमटी, त्याच्यामध्ये 2 थेंब लिंबू जर पिळला आणि ते चाटण करून जर वरनं गरम पाणी प्यायलं तर लगेच वातामुळे वाढलेली डोकेदुखी थांबायला मदत होते. त्यानंतर जर पित्तामुळे डोकेदुखी होत असेल, पित्त वाढल्यामुळे किंवा ॲसिडिटीमुळे डोकेदुखी होत असेल तर त्यांनी माक्याची पानं असतात त्याचा रस काढून जर प्यायला किंवा माक्याचं चूर्ण थोडंसं खाल्लं पाव चमचा तरी लगेच डोकेदुखी पित्तामुळे वाढलेली जर असेल तर ती कमी होते. कफामुळे जे होणारी डोकेदुखी आहे त्याच्यामध्ये आपण घरगुती उपायांमध्ये सुंठ असते, सुंठचा लेप करून लावला किंवा आल्याचा रस डायरेक्ट लावला, त्या वेखंडाची पावडर असते ती लेपासारखी लावली आपल्या सायनसच्या भागामध्ये तर त्यांनी कफाची डोकेदुखी लगेच थांबायला मदत होते. त्यानंतर आयुर्वेदामध्ये पंचकर्माचे काही उपाय खूप चांगले सांगितलेले आहेत. वातज डोकेदुखीमध्ये तुम्ही नस्य आणि बस्तीचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. त्यानंतर पित्तामुळे जर डोकेदुखी असेल तर आपल्याला जळू लावता येते तिथे, त्यांनी रक्तमोक्षण करता येतं. त्याला जलौकावचरण असं पंचकर्मातला भाग येतो. तर तिथलं अशुद्ध रक्त शोषल्यामुळे पित्तामुळे जो डोकेदुखी झालेली असते ती लगेच तात्काळ कमी होते. कफामुळे जर डोकेदुखी होत असेल तर पंचकर्मामध्ये नस्य हा खूप छान, शोधन नस्य एक प्रकार आहे, तो खूप छान उपयोगी राहतो. आणि त्याचबरोबर धूपन चिकित्सा ही खूप चांगली कफज डोकेदुखीमध्ये खूप चांगली फायदेशीर ठरते. त्यानंतर स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशनमुळे जर डोकेदुखी असेल कोणाला त्यांना शिरोधारा, शिरोबस्ती अशी अनेक प्रकारची ट्रीटमेंट पंचकर्माच्या माध्यमाने आपल्याला करता येते. पण मला परत हेच सांगायचं आहे की हे घरगुती प्राथमिक उपचार करूनही तुमची डोकेदुखी नसेल थांबत तर दुर्लक्ष कृपया करू नका. जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही त्याचं व्यवस्थित निदान आणि व्यवस्थित चिकित्सा करून घ्या. धन्यवाद. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री मातोश्रीमधून बाहेरच पडत नाहीत असं कसं चालेल? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश. कंत्राटी वीज कामगारांचं आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू. आणि कोरोनावरची लस येण्यास किमान 6 महिने लागणार, सिरम इन्स्टिट्यूटचे CEO आदर पुनावाला यांची माहिती. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.